नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपण 7वीच्या वर्गात विज्ञानाच्या तासाला नवीन प्रकरण सुरू करत आहोत. प्रकरणाचं नाव आहे अन्नपदार्थांची सुरक्षा. सुरुवातीलाच आपल्याला एक तक्ता देण्यात आलेला आहे. खालील तक्ता योग्य माहिती भरून पूर्ण करा. पदार्थ स्त्रोत: ज्वारी, गहू, बाजरी, तांदूळ, त्याच्यानंतर दिलेले कडधान्य, सर्व डाळी, तेल, तूप इत्यादी, फळे, भाजीपाला इत्यादी. आपल्या शरीराला मिळणारे घटक: तर ज्वारी, गहू, बाजरी, तांदूळ ह्याच्यापासून आपल्या शरीराला कोणते घटक मिळतात? सांगितले तुम्हाला, जर आठवून बघा म्हणून. कोणते घटक मिळतात? कर्बोदके मिळतात, ज्याला आपण कार्बोहायड्रेट्स असं म्हणतो. आता हे कर्बोदकांचं कार्य काय असतं? तर ते आपल्या शरीराला एनर्जी देतात. आपल्या शरीरामध्ये जी काही ऊर्जा आहे ते वाढवण्याचं काम करतात. तुमच्या लक्षात येईल, आपण ज्वारी, गहू वगैरे, थोडक्यात आपण भात खाल्ला किंवा चपात्या खाल्ल्या तर आपल्या शरीरामध्ये एनर्जी येते, तुमच्या लक्षात येते. हे जे काही कर्बोदके असतील किंवा कार्बोहायड्रेट्स आहेत ते आपल्याला एनर्जी, ऊर्जा देण्याचे कार्य करतात. दुसरं आहे कडधान्य व सर्व डाळी. कडधान्य सर्व डाळीमधून आपल्याला काय मिळतं? तर प्रथिने मिळतात, प्रोटीन्स. हे जे प्रोटीन्स आहेत हे शरीराच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त असतात. म्हणून जर आपण हे प्रोटीन जर शरीरात घेतली तर आपली शरीराची वाढ चांगली होती. त्याच्यानंतर तेल व तूप इत्यादी, थोडक्यात स्निग्ध पदार्थ. हे स्निग्ध पदार्थ आहेत, जसं इथे आपल्याला तेल, तूप वगैरे दिलेलं आहे. त्याच्याशिवाय आणखी असतात, जसे शेंगदाणे असतात किंवा तीळ असतात. असे वेगवेगळे पदार्थ तुम्हाला सांगता येतील की ज्याच्यापासून आपल्याला स्निग्धपणा म्हणजे तेलकटपणा किंवा फॅट्स जे आहेत ते मिळतात. त्याचा फायदा काय असतो? तर शरीरामधली जी काही झीज आहे ती झीज भरून काढण्यासाठी, किंवा जेव्हा आपल्याला एनर्जीची आवश्यकता असते आणि जेव्हा एनर्जी मिळत नाही तेव्हा हे जे काही फॅट्स साठून राहिलेले असतात त्याच्यामधून आपल्याला शरीराला ऊर्जा मिळते. आणखी महत्त्वाचं काम म्हणजे आपल्या शरीरामध्ये एक ओलावा ठेवण्याचं, एक चिकटपणा ठेवण्याचं, किंवा आणखी म्हटलं तर शरीराला लवचिकता देण्याचं काम हे स्निग्ध पदार्थ करत असतात. त्याच्यामुळे हे स्निग्ध पदार्थसुद्धा आपल्या शरीरामध्ये जाणे आवश्यक असतं. त्याच्यानंतर फळे आणि भाजीपाला. फळे आणि भाजीपाला याच्यामधूनसुद्धा आपल्याला वेगवेगळे घटक मिळत असतात. जसं जीवनसत्वे, क्षार वगैरे, हे जे काही घटक आहेत आपल्या शरीराला आवश्यक, हे सगळे शरीरामधून भाजीपाला, फळे ह्याच्यामधून आपल्याला मिळत असतात. आता हे सगळे पदार्थ आहेत, त्या सगळ्या पदार्थामध्ये म्हणजेच ज्वारी, बाजरी असतील, कडधान्य असतील, तेल, तूप असेल, फळे, भाजीपाला याच्यामधून सगळे पदार्थ थोड्याफार प्रमाणात मिळतच असतात. कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्व, खनिजे, तंतुमय पदार्थ, पाणी, हे सर्व घटक आपल्या शरीराच्या योग्य वाढीसाठी आवश्यक आहेत. पण हे अन्न घटक ज्या पदार्थातून मिळतात, जसे गहू, ज्वारी, डाळी, तांदूळ, भाज्या, फळे इत्यादी खराब किंवा किडलेले असतील तर काय होईल? आता मी म्हटलं तसं ह्या सगळ्या घटकामधून सगळे घटक थोड्याना जास्त प्रमाणात मिळतच असतात. पण समजा आपण आणलेला घरी गहू आणलेला आहे तो खराब झालेला असेल, तांदूळ आणलेला आहे तो खराब झालेला असेल, तर मग काय होऊ शकतं त्याचा विचार आता आपल्याला करायचा आहे. बघूया आपण. अन्न बिघाड. निरीक्षण करा आणि चर्चा करा. जसा इथे गव्हाची गोण दाखवलेली आहे चित्रामध्ये, आपण चित्र बघूया. गव्हाची गोण दाखवलेली आहे आणि त्याच्याला उंदीर लागलेला आहे किंवा किडी, मुंग्या वगैरे काय काय लागलेले असतील, मग काय होईल? किंवा इथे समोर एक कॅन्टीनवाला आहे, त्याने भरपूर समोसे बनवलेले आहेत, वडे बनवलेले आहेत आणि ते उघडेच आहेत. कोणत्याही प्रकारचं त्याच्यावरती झाकण वगैरे ठेवलेलं नाही. मग आता काय होईल? त्याच्यानंतर इथे एक भाजीवाली, फळवाली बाई बसलेली आहे आणि तिच्या भोवताली खूप कचरा पडलेला आहे. थोडक्यात खूप घाणीत बसलेली आहे, तिच्या मागे गटारसुद्धा वाहत आहे. मग अशा वेळेस काय होणार आहे? आणि चौथा आहे, गोण्या आहेत आणि धान्याच्या गोण्या आहेत आणि तिथे घाण झालेले आहे, घाण केलेली आहे कुणीतरी किंवा त्या फाटलेल्या आहेत. मग अशा वेळेस काय होईल? ह्या परिसरामध्ये विविध प्रकारच्या घटना आहेत त्या आपल्याला इकडे तिकडे दिसतात. तर ह्यामध्ये काय होऊ शकतं? तर ह्याला अन्न बिघाड होऊ शकतं असं म्हटलेलं आहे. मग ते अन्न बिघाड म्हणजे थोडक्यात अन्न खराब होणे किंवा खराब झालेले अन्न आपण घेणे, हे सगळं आहे ते अन्न बिघाडामध्ये येतं. आणि त्याच्यामुळे काय काय होतं, त्याचे परिणाम काय काय जाणवतात ते आपण ह्याच्या पुढे बघणारच आहोत. चित्र आपण बघितलेले आहेत, आता त्याचे परिणाम आहेत ते आपण एक एक करून बघणार आहोत.
अन्न बिघाडास कारणीभूत घटक. काही वेळा फळे, फळांच्या साली काळपट पडतात. काही पदार्थांना कडवट व नकोसा घाणेरडा वास येतो. हे पदार्थ खाण्यास अयोग्य असतात. काही वेळा निसर्गतः मिळणारे पदार्थ मानवी प्रक्रियेमुळे बिघडतात. उदाहरणार्थ जास्त शिजवणे, ओलसर जागी ठेवणे, अयोग्य साठवणूक यामुळे पदार्थांचा दर्जा बिघडतो. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करताना ते खराब होतात. याविषयीची काही उदाहरणे तुम्हाला देता येतील का? आता म्हटलं त्या पद्धतीने हे अन्न बिघाड होतं. जसं आपल्याला गव्हाची गोण दाखवलेली होती, त्या गव्हाच्या गोणीमध्ये काय होतं तर तिथे उंदीर, घुशी किंवा आणखी किडे वगैरे लागलेले असतात. त्याच्यामुळे ते गहू खराब होतात आणि त्याचे तयार होणारं पीठ वगैरेसुद्धा खराब होतं. हे जर अन्न आपण घेतलं तर आपल्या शरीराला त्याचा त्रास होईल. किंवा वडा, समोसे काढलेले आहेत, झाकलेले नाहीत, त्याच्यावरती माशा वगैरे इकडून तिकडून येऊन बसतात. मग अशा वेळेससुद्धा काय होणार आहे की हे खराब अन्न आहे ते आपण खाल्ल्यानंतर आपल्याला त्रास होऊ शकतो. किंवा भाजीवाली आहे कुठेतरी गटाराच्या आसपास बसलेली आहे, म्हणजे तिच्या आसपास भरपूर कचरा वगैरे आहे, घाण आहे. मग गटारातून येणारे माशा वगैरे असतील किंवा घाण बाकीचे कीटक असतील ते येऊन बसतात. तेच घाण झालेले पदार्थ आपण घरी आणले, ते खाल्ले, तसेच काहीतरी फळं आहेत ती विकत घेतली तशीची तशी आणि खाल्ली तर त्याचासुद्धा आपल्याला त्रास होऊ शकतो. किंवा धान्य जर साठवणूक व्यवस्थित नसली, ओल्या ठिकाणी वगैरे ठेवले तर धान्यसुद्धा कुजतं, सडतं आणि खराब होऊन जातं. हे सगळे अन्न बिघाडास कारणीभूत असलेले घटक आपल्याला इथे देण्यात आलेले आहेत. त्याच्याशिवाय आपण स्वतःहूनसुद्धा अन्न बिघाड करतो किंवा खराब करतो. जसं काही काही वेळा अन्न आपण खूप शिजवतो. खूप जास्त प्रमाणात अन्न शिजवल्यानंतर काय होतं, त्याच्यातली जी काही पोषण तत्त्व आहेत ती नष्ट होतात. खूप शिजवल्यानंतर नष्ट होऊन जातात किंवा पाण्याच्या वाफेबरोबर वगैरे उडून जातात. मग त्या अन्नपदार्थामध्ये पोषण तत्त्व राहत नाहीत. अशी पोषण तत्त्व नसलेले अन्नपदार्थ आपण खाल्ले तर आपल्या शरीराला त्याचा काहीही उपयोग होणार नाही किंवा फारसा तो उपयोग काही होणार नाही. त्याच्यामुळे हा सुद्धा आपल्या शरीराला एक प्रकारचा अपायाचा आहे. तर हे सगळे अन्न बिघाड किंवा अन्न बिघाडास कारणीभूत असलेले घटक आपण इथे बघितलेले आहेत. आपण जी वनस्पतीजन्य व प्राणीजन्य अन्नपदार्थ खातो ते चांगले व उत्तम दर्जाचेच असणे आवश्यक आहे. अन्यथा आपण रोगास बळी पडू किंवा आपली प्रकृती बिघडेल. अन्नपदार्थांचा रंग, वास, पोत, दर्जा, चव यामध्ये बदल होणे व त्यावरील पोषण द्रव्यांचा नाश होणे म्हणजे अन्न बिघाड होय. आता अन्न बिघाड झाला म्हणजे कसं ओळखतं, तर साधी गोष्ट आहे. कोणताही पदार्थ आपण काय करतो, तो बघून घेतो. म्हणजे त्याचा रंग आहे का व्यवस्थित, तो फ्रेश दिसतो का, कसा दिसतो ते सुद्धा आपण बघतो. फ्रेश दिसतो का, त्याचा वास कसा येतो. उदाहरणार्थ आपण एखादा आंबा विकत घेत असू आणि दिसायला फ्रेश दिसतो आणि वास घेऊन बघितला तर थोडासा कुचकट वास येतो. मग आपण विकत घेणार का? थोडासा वेगळा वास येतो, विकत घेणार का? नाही विकत घेणार. म्हणजे एकतर आपण त्याचा रंग बघतो व्यवस्थित आहे का नाही, हिरवा आहे किंवा नाही. जसं किंवा का आपण कांदा विकत घेत असतो, चांगला टवटवीत कांदा दिसतो, लालसर दिसतो आणि वास घेऊन बघितला थोडासा कुचकट वास येतो तर आपण घेणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतो. त्याचा रंग कसा आहे, त्याचा वास कसा आहे, त्याचा दर्जा कसा आहे, हे सगळे बघून घेतो. मग चांगला पदार्थ आपण त्याच्यातून निवडतो. पण एखाद्या पदार्थाचा रंग बिघडला, वास बिघडली, चव बिघडली किंवा पोत, दर्जा काहीतरी बिघडला तर आपण त्याला म्हणतो की अन्न बिघाड झालेला आहे. म्हणजे त्याच्यातली पोषण द्रव्ये आहेत ती खराब झालेली आहेत, कमी झालेली आहेत किंवा पूर्णपणे नष्ट झालेली आहेत असं आपण म्हणू शकतो. ह्याच गोष्टीला आपण अन्न बिघाड होणे असं म्हणतो. विचार करा वर चर्चा करा. सुट्टीच्या दिवशी बाहेर गेल्यावर आपण आपल्या परिवारासोबत, मित्रमैत्रिणीसोबत पाणीपुरी, वडापाव, पिझ्झा, बर्गर, शेवपुरी, पावभाजी असे तोंडाला पाणी आणणारे पदार्थ आवडीने खातो. पण हे पदार्थ कोठे बनवले जातात, कोणत्या ठिकाणी विक्रीस ठेवलेले असतात, आपणास हे पदार्थ देणाऱ्या व्यक्तीचे हात स्वच्छ होते का, यासाठी कोणते पाणी वापरले होते, या सर्वांचा आपण विचार करतो का? या सर्व बाबींची तुमच्या विज्ञान शिक्षकांबरोबर चर्चा करा. चित्रातील कोणती फळे खाण्यायोग्य वाटतात आणि का? आता इथे बघा आपल्याला विचार करायला सांगितलेला आहे की आपण जे काही पदार्थ खातो, जसं वडापाव असेल किंवा पाणीपुरी असेल, समोसे असतील, जिलेबी असेल, ह्या सगळे पदार्थ आपण मोठ्या आवडीने खातो कारण की खाताना आपल्याला ते खूप चविष्ट लागतात. पण आपण विचार करतो का हे पदार्थ कुठे बनवलेले असतात
अर्थात आपण बऱ्याचशा जणांनी बघितलेलं असतं, आपण बरेच जण ते विकत घ्यायला त्या ठिकाणी जातो. एखादी छोटीशी टपरी वगैरे असते, छोटंसं कॅन्टीन वगैरे असतं तिथे जातो. सहसा हे जे टपऱ्या कॅन्टीन रस्त्याच्या कडेला असतात, त्याच्या मागे किंवा पुढे कुठेतरी गटार असतं. रस्त्यावरून घाण वगैरे उडत असते, गटारातूनसुद्धा घाण उडत असते, गटारातून माशा वगैरे येत असतात. हे सगळं आपण बघतो, आपल्याला दिसतं. तरीसुद्धा आपण तिथून त्या ठिकाणी वडापाव वगैरे विकत घेतो, समोसे विकत घेतो, जिलेबी विकत घेतो किंवा पाणीपुरी वगैरे तिथेच खायला बसतो. तर हे सगळे पदार्थ खाल्ल्यानंतर शरीराला आपल्या अपाय होतो. आपण कधीतरी आजारी पडू शकतो आणि त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्याच्यामुळे हे जे पदार्थ आहेत ते चांगल्या ठिकाणी बनवलेले असतील, बनवणारा स्वच्छ असेल, व्यवस्थित स्वच्छतेची जी काही गोष्टी असतील त्या करत असेल, अशा ठिकाणाहून विकत घेऊन खाल्ले तर काही हरकत नाही. परंतु घाण असेल, तो व्यक्ती आपले हात धुवत नसेल, तसेच ते जे हात आहेत त्याचे पाणीपुरीचे हात आहेत ते तसेच पोटाला वगैरे कुठेतरी पुसतो, त्याच्यानेच पाणीपुरी त्याच हाताने घेतो, आपल्याला खायला देतो. अशा ठिकाणी जर आपण खाल्ली तर निश्चितच आपण कधी ना कधी आजारी पडणार आणि आपल्याला त्याचा त्रास होणार. म्हणून हे जे गोष्टी आहेत ते खाणे टाळले पाहिजेत किंवा एखाद्या स्वच्छ ठिकाणी किंवा चांगल्या ठिकाणी जिथे स्वच्छतेचे सगळे नियम पाळले जातात तिथे जाऊन खाल्लं तरीसुद्धा चालेल. 2 पैसे जास्त लागले तरी चालेल, परंतु आपल्या आरोग्याच्या दृष्टीने ते चांगलं असतं. आता पुढे म्हटलेलं आहे की चित्रातील कोणती फळे खाण्यायोग्य वाटतात आणि का? फळांचा रंग काळपट होणे, चव बदलणे, मांसाला आंबट वास येणे, शेंगदाणे खवट लागणे अशा प्रकारचे बदल पदार्थात घडतात. हे सर्व बदल अंतस्थ घटकामुळेच होतात. शेतात अन्नपदार्थ तयार होताना अनेक वेळा त्यांना इजा पोचते. जसे अयोग्य हाताळणी, अयोग्य साठवण, अयोग्य वाहतूक इत्यादीमुळे ते खराब होतात. काही अन्नपदार्थ उदाहरणार्थ दूध, मांस इत्यादी आम्ल किंवा आम्लयुक्त असतात. काही अन्नपदार्थांचा धातूंशी संपर्क झाल्यास रासायनिक प्रक्रियेमुळे ते बिघडतात. बऱ्याच वेळा हवा, पाणी, जमीन यामधील सूक्ष्मजीव आणि कीटकांचा अन्नामध्ये प्रवेश होऊन अन्न बिघडते. अन्न बिघाड करणारे आणखी कोणते घटक तुम्हाला सांगता येतील? आता आपल्याला जे चित्रामध्ये दाखवलेले आहे की तुम्हाला कोणते फळ खाणे योग्य वाटतात आणि का? तर अर्थातच आपल्याला इथे चित्रामध्ये आंबा दिसतो, तो चांगला आहे, व्यवस्थित चांगला दिसतो, तो आपण खाऊ शकतो. किंवा द्राक्षसुद्धा चांगली टवटवीत दिसतात, त्याचा रंग व्यवस्थित आहे, चांगली छान दिसत आहेत. आंब्याचासुद्धा रंग व्यवस्थित आहे, चांगला छान दिसतो आहे. केळ्याचासुद्धा रंग व्यवस्थित आहे, दिसायला छान दिसतं. इथे सफरचंदाच्या इथे एक सफरचंदाचा रंग व्यवस्थित आहे, छान आहे, दिसायला छान दिसतं. परंतु दुसरं सफरचंद आहे त्याचा रंग खराब झालेला आहे, त्याचा आकार खराब झालेला आहे, एका साईडला काळपट झालेलं आहे. अशा पद्धतीचं फळ आपण खाणार का? तर खात नाहीत. म्हणजेच पदार्थाचा रंग कसा आहे, चांगला आहे का, त्याची चव तर आपण नंतर घेऊनच बघतो, परंतु त्याचा वास कसा आहे का, किंवा निरीक्षण करतो, चांगलं दिसतं का, चांगलं टवटवीत आहे का, ताजं आहे का, याचा निरीक्षण करतो. किंवा मांस वगैरे घ्यायला गेल्यानंतर, मासे वगैरे घ्यायला गेल्यानंतर आपण बघतो, माशांचा वास बघतो की जुना मासा असेल त्याचा वास तसाच येतो, नवीन ताजा मासा असेल त्याचा वास तसाच येतो. किंवा दूध घ्यायला गेल्यानंतरसुद्धा खराब झालेल्या दुधाचा वास वेगळाच येतो, ताज्या दुधाचा वास असतो तो वेगळाच येतो. हे सगळ्या गोष्टी विकत घेताना आपण निरीक्षण करतो, वास घेऊन बघतो, ते कसं दिसतं ते बघतो आणि एकंदरीत अंदाज बांधतो ते चांगलं आहे की खराब आहे, आणि मगच ते आपण खरेदी करतो. हे जे आहेत ते अन्न घटक आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे सूक्ष्मजीव वगैरे असतात, कीटक वगैरे असतात, त्यांचा त्याच्यावरती हमला होतो आणि त्याच्यामुळे ते पदार्थ आहेत ते खराब व्हायला लागतात. अन्न बिघाड आणखी कोणते घटक तुम्हाला सांगता येतील? अर्थातच इथे सांगितलेले आहेत बरेचसे ते घटक परिणाम करतात. जसं पाणी असेल किंवा हवा असेल, जमीन असेल, ह्याच्यामध्ये जो काही फरक आहे तो फरक निर्माण झाल्यानंतर संबंधित वस्तूसुद्धा खराब व्हायला लागतात. आणखी काही गोष्टी तुम्हाला माहिती असतील की ज्याच्यामुळे हे घटक खराब होतात तर त्यासुद्धा तुम्ही सांगू शकता. जसं मागे आपण बघितलं की साठवण करताना जशी तुम्ही फळं आणलेली आहेत आणि प्लास्टिकच्या पिशवीमध्ये जशी आणलेली आहेत तशीच्या तशी बांधून कुठेतरी कोपऱ्यात टाकलेली आहेत, त्याच्यामुळे त्या प्लास्टिकच्या पिशवीच्या आतमध्ये ओलावा निर्माण वगैरे होऊन आणि काही कालावधीनंतर त्याला हवा वगैरे लागत नाही त्या फळांना. एक तर आतल्या आत ओलावा निर्माण होतो आणि फळांना हवा वगैरे लागत नाही,
ती फळं मग आतल्या आत कुजायला वगैरे सुरुवात होते. असे सुद्धा अन्न बिघाड करणारे काही घटक आहेत हे तुम्हाला सांगता येतील. त्याचासुद्धा तुम्ही विचार करायचा आहे आणि सांगायचे आहे की कोणकोणते घटक आणखी अन्न बिघाड होण्यास जबाबदार आहेत. अन्न नासाडी पुढचा घटक आहे आपला अन्न नासाडी. अन्न कोठे कोठे व कसे वाया जाते. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्या देशाने विविध प्रकारची अन्नधान्ये, फळे, भाज्या, मत्स्य उत्पादन तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादनात प्रचंड आघाडी घेतलेली आहे. असे जरी असले तरी आजही आपल्या देशात व संपूर्ण जगात अनेक लोक दररोज अन्नाशिवाय झोपी जातात. त्यांना एके वेळचे जेवणही मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये ज्या ज्या ठिकाणी अन्न वाया जाते ते टाळणे आपले प्रथम कर्तव्य आहे. आता पुढचा घटक आहे अन्न नासाडी. आता आपल्या देशाने खूप प्रगती केलेली आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये हरित क्रांती झाल्यानंतर आपल्या देशामध्ये शेतीचं उत्पन्न वाढलं. शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावरती गहू पिकायला लागला, भात पिकायला लागला, मोठ्या प्रमाणावरती बाकीची पिकं यायला लागली. तुम्ही जर जुन्या काळात तुमचे आजी आजोबा जर असतील तर त्यांना विचारा किंवा विचार करा, जर तुमच्या आजोबांकडे जर 50 एकर जमीन असेल जुन्या काळात, तरीसुद्धा त्या 50 एकर जमिनीमध्ये कुटुंबाला खायला पुरेल एवढं धान्य पिकत नव्हतं. आता ती जमीन वाटणी होऊन तुमच्या वडिलांच्या वाट्याला जरी 10 एकर जमीन आलेली असेल तरी त्या जमिनीमध्ये सगळ्या कुटुंबाला खायला प्यायला पुरून ते धान्य शिल्लक राहतं. ह्या पद्धतीने आपण विज्ञानामध्ये प्रगती केलेली आहे. त्याच्यामुळे आता आपल्याकडे भरपूर अन्नधान्य आपण पिकवतो, फळे पिकवतो, भाज्या पिकवतो. बाजारामध्ये मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर मासे वगैरे सुद्धा उपलब्ध होतात. किंवा आपण एखाद्याच्या घरी मोठी शेततळी असतात, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती मासे वगैरे टाकलेले असतात, त्यांचंसुद्धा उत्पादन मोठ्या प्रमाणावरती होते. थोडक्यात खाण्यापिण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या प्रचंड प्रमाणात आपण उत्पादन करतो. आता आपल्याला खायला प्यायला कोणत्याही गोष्टीची कमी नाही. हेच जर आपण 40-50 वर्षापूर्वीचा विचार केला तर सगळ्याच लोकांना काही खायला मिळत नव्हतं. खूप कमी किंवा एखाद्या घरामध्ये दिवसाला एकाच वेळेस चांगलं अन्न वगैरे शिजवलं जायचं मग, आणि एखाद्या वेळेस मग पेज वगैरे पिऊन अशी लोकं राहायची. तुमच्या आजोबांना वगैरे तुम्ही विचारलं तर ते सांगतील तुम्हाला की जे काय स्वयंपाक आहे तो दिवसातून एकदाच बनवला जायचा. मग एखाद वेळेस पेज वगैरे अशा पद्धतीने बनवून आणि ते दिवस काढायचे. परंतु आजकाल ती परिस्थिती राहिलेली नाही. आपण कितीही खाल्लं तरी आपल्याला पुरतं. आपण भरपूर खातो, भरपूर गोष्टी खायला प्यायला मिळतात. अगदी आपलं जेवण वगैरे अन्न वगैरे खाऊन त्याच्याशिवाय इतर अन्नसुद्धा खातो किंवा इतर पदार्थसुद्धा खातो. जसं आता म्हटलं त्या पद्धतीने वडापाव असतील, समोसे असतील किंवा लाडू, पेढे, ह्या गोष्टीसुद्धा आपण मोठ्या प्रमाणावरती खातो, ज्या पूर्वीच्या काळात उपलब्ध नव्हते. थोडक्यात अन्नधान्य, फळं, भाज्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये किंवा दूध असेल. जसं आपण हरित क्रांती बघितली त्या पद्धतीने धवल क्रांतीसुद्धा झालेली आहे आपल्या देशामध्ये. म्हणजेच पूर्वी दूध मोठ्या प्रमाणावरती नव्हतं. म्हणजे ठराविकच लोकांना दूध मिळायचं किंवा जे स्वतः शेतकरी असतील, गाई म्हशी पाळत असतील त्यांच्या घरातच दूध असायचं. परंतु आता ती परिस्थिती राहिलेली नाही. आता सगळीकडे दूध मिळतं. कोणत्याही दुकानामध्ये जा, एखाद्या गावामध्ये दुधाची 10 दुकानं तुम्हाला दिसतील. पूर्वी अशा पद्धतीची परिस्थिती नव्हती. एखाद्या माणसालाच दूध मिळायचं. पूर्वी जुन्या काळात अगदी मुंबईसारखी मोठी शहरं असायची, तिथेसुद्धा दुधासाठी लाईन लावून राहावं लागायचं आणि मग आपल्या वाटेचं दूध त्यांना मिळायचं. परंतु आत्ता आपल्याकडे परिस्थिती वेगळी आहे. आता अगदी खेड्यापाड्यातसुद्धा मोठ्या प्रमाणावरती दूध मिळतं. तर हे आता म्हटलं त्या पद्धतीने खाण्यापिण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला मोठ्या प्रमाणावरती मिळते. त्याच्यामुळे सहसा आपण अन्नावरती एवढं लक्ष देत नाहीत. तुम्ही तुमचा विचार केला तरी तुम्ही जेवताना तुम्हाला भाजी वगैरे आवडली नाही किंवा एखादा पदार्थ आवडला नाही तर ते तसंच जेवण टाकून जातं. ताटामध्ये बरंचसं जेवण तसंच शिल्लक राहतं. हे अशा पद्धतीने प्रत्येक घरामध्ये ह्या गोष्टी आपल्याला दिसतातच. मग आता आपण मोठ्या प्रमाणावरती अन्न नासाडी करतो. मग अन्न नासाडी करताना आपण एकच गोष्ट विचार करायची आहे की आपल्याला जरी मोठ्या प्रमाणावरती अन्न मिळत असले तरीसुद्धा देशामध्ये अजून बरीचशी अशी लोकं आहेत की त्यांना मोठ्या प्रमाणावरती किंवा पुरेशा प्रमाणावरती अन्न मिळत नाही. मग हे जर आपल्याला लक्षात घेतले तर आपण निश्चितच अन्न नासाडी करण्याचं टाळणार आहोत. अन्न फेकून देण्याचं टाळणार आहोत. संख्यात्मक अन्न नासाडी. चुकीच्या पद्धतीने शेती करणे, उदाहरणार्थ मुठीने पेरणे, अव्यवस्थित मळणी करणे, अयोग्य साठवण व वितरणाच्या चुकीच्या पद्धतीचा वापर करणे, तसेच पंक्तीसारख्या पारंपरिक जेवण पद्धतीत अनावश्यक आग्रह
केल्याने सुद्धा अन्न वाया जाते. त्यामुळे संख्यात्मकरित्या अन्न नासाडी होते, कारण वाया गेलेले अन्न इतरांना देता आले असते. संख्यात्मक अन्न नासाडी इथे अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत, जसं चुकीच्या पद्धतीने शेती करणे. बऱ्याचशा म्हणजे वर्षानुवर्ष आपण जरी शेती करत असलो तरी शेती करताना एक चुकीच्या पद्धतीने शेती केली जाते. जसं आजसुद्धा आपण मुठीने पेरतो, म्हणजे काय करतो, मुठीमध्ये धान्य घेतो आणि फेकतो जिथपर्यंत फेकता येईल तिथपर्यंत. त्याच्यामुळे काय होतं की पद्धतशीर असं जे बियाणं आहे ते पेरलं जात नाही. म्हणजे थोडक्यात आपल्याला जर आपण दाणे व्यवस्थित पद्धतीने जर टाकले तर आपल्याला 1 किलोमध्ये जर पेरणी व्हायची असेल, मुठीने फेकल्यामुळे तिथेच आपल्याला 5 किलो लागतं. म्हणजे एवढंही जे काय आहे धान्य आहे ते आपलं वाया जाते. त्याच्यानंतर अव्यवस्थित मळणी, म्हणजे ते धान्य तयार केल्यानंतर, जसा भात आहे तो केल्यानंतर व्यवस्थित जर त्याचे दाणे काढायचे असतील तर मळणी व्यवस्थित करणे आवश्यक आहे. ते जर व्यवस्थित केले नाही तर त्या भातामध्ये किंवा भाताची जे काही रोपं असतात त्याच्यामध्ये तशीच ती कणसं राहतात, तशीच बिया राहतात आणि त्याचा वापर होत नाही. मग ते तशीच वाया जातात. किंवा त्याच्यानंतर धान्य वगैरे आहे, ते धान्य साठवण करायचं असेल, मग आपण एखाद्या ओल्या ठिकाणी किंवा जिथे अजिबातच हवा नाही अशा कोंदट वातावरणामध्ये जर आपण साठवण केलं तर ते धान्य आहे ते कुजतं, त्याला बुरशी वगैरे लागते, खराब होते. किंवा उंदीर घुशी मोठ्या प्रमाणावरती असतील तर ते धान्य खाऊन खराब करून टाकतात. किंवा आपण गोणीमध्ये वगैरे भरून ठेवलेले असतात तर त्या गोणी वगैरे फाडतात, ते धान्य वाया जातं. तर अशा पद्धतीने सुद्धा धान्य वाया जातं. त्याच्यानंतर आपण लग्नामध्ये जेव्हा जेवण ठेवतो तेव्हा बरेचसे लोक विचार करतात की लग्नातलं अन्न आहे, लग्नातलं जेवण आहे म्हणून त्यांना खाता येत नाही, तरी मोठ्या प्रमाणावरती जेवण घेतात आणि मग ताटामध्ये तसंच टाकून देतात आणि निघून जातात. मग अशा पद्धतीने 100 लोक असतील, त्याच्यामध्ये जर 20 लोकांनी जरी ताटामध्ये जेवण तसंच टाकून दिले, अर्ध जेवण टाकून दिले, उदाहरणार्थ 20 लोकांनी ताटामध्ये अर्ध जेवण टाकून दिलेले आहेत, तर ते 10 लोकांचं जेवण जे असतं ते वाया जातं. पण अशा पद्धतीने सुद्धा मोठ्या प्रमाणावरती अन्न आहे ते अन्न वाया जात असतं. अन्न रक्षण करताना सुरक्षिततेच्या चुकीच्या पद्धती वापरणे, परिरक्षकांचा अतिरेकी वापर, अन्न अतिशिजवणे, भाज्या चिरून नंतर धुणे, अन्न तयार होऊन ते ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी लागणाऱ्या वेळेचा अंदाज चुकणे, तसेच द्राक्षे आंबे यांची अयोग्य हाताळणी इत्यादी गोष्टी अन्नाच्या गुणात्मक नासाडीला कारणीभूत ठरते. संख्यात्मक नासाडी जसं बघितलं, संख्यात्मक नासाडी म्हणजे काय, जसं 1 किलो धान्य वाया घालवलं, किंवा 5 किलोचा भात तयार केलेला आहे त्याच्यातल्या 3 किलोचाच भात आपण खाल्लेला आहे, 2 किलोचा भात वाया गेलेला आहे. किंवा 50 चपात्या बनवलेल्या आहेत त्याच्यातल्या 40च चपात्या खाल्लेल्या आहेत, 10 चपात्या वाया गेलेल्या आहेत. असं संख्यात्मक नासाडी होते. तसं गुणात्मकसुद्धा नासाडी होते. जसं अन्न रक्षण करताना सुरक्षिततेच्या चुकीच्या पद्धतीचा वापर करणे. अन्न संरक्षण करताना, जसं आता म्हटलं त्या पद्धतीने साठवणूक करताना जर आपण ते जे काही अन्न आहे किंवा धान्य आहे ते कोंदट वातावरणामध्ये साठवलं, जिथे त्याला पुरेशा प्रकाश किंवा हवा वगैरे मिळत नाही, किंवा कोंदट वातावरण आहे अशा पद्धतीने साठवलं, तर मग काय होईल की ते अन्न खराब होईल, त्याला बुरशी लागेल किंवा आणखी कीटक असतील ते खाऊन टाकतील. म्हणजे थोडक्यात आपण 50 किलो साठवलेले आहे ते 50 किलो राहणार आहे, परंतु ते खराब झालेले 50 किलो राहणार आहे. म्हणजे 50 किलो आहे म्हणजे संख्यात्मक नासाडी झालेली नाही, पण खराब झालेलं आहे म्हणजे गुणात्मक नासाडी झालेली. म्हणजे इथे आपल्याला गुणात्मक नासाडी झालेली आहेत आणि आपल्याला बऱ्याचशा मोठ्या प्रमाणावरती गुणात्मक नासाडी झालेली आपल्याला दिसते. परिरक्षकांचा अतिरेकी वापर, जे काही प्रिझर्वेटिव्ज असतात किंवा अन्न किंवा धान्य किंवा फळे साठवण्यासाठी म्हणून जे काही केमिकल वापरलेले असतात ते त्या केमिकलचा मोठ्या प्रमाणावरती जर वापर केला तर मग ती खाण्याच्या लायकीची राहत नाही. मग उदाहरणार्थ 50 आंबे राहिले तरीसुद्धा ते जर खाण्याच्या लायकीचे राहिले नाही तर मग त्याचा उपयोग काय होणार, मग हे सुद्धा वाया जातं. अन्न अति शिजवणे, आपण खूप मोठ्या प्रमाणावरती जर अन्न शिजवलं तर ते सुद्धा अन्न वाया जातं म्हणजे आपण खातो ते आपल्याला चांगलं लागतं, चविष्ट लागतं, पण त्याच्यातली पोषण तत्व आहे ती नष्ट झालेली आहेत. म्हणजे थोडक्यात आपलं जरी पोट भरलं तरी आपल्या शरीराला पोषण मिळत नाहीत. थोडक्यात त्याची नासाडीच झालेली असते. भाज्या चिरून नंतर धुणे, आता भाज्या ज्या आहेत त्या चिरल्यानंतर धुण्याने काय होतं, भाज्या जर आपण चिरल्या आणि नंतर धुतल्या तर मग त्याच्यामधली जी पोषण तत्व आहेत
तीसुद्धा धुवून जातात आणि मग ती भाज्यामधली पोषण तत्त्व कमी होतात. मग त्याच्यामुळे काय करायचे, भाज्या अगोदर धुवायच्या नंतर चिरायच्या. अन्न तयार होऊन ते ग्राहकापर्यंत पोचण्यास लागणाऱ्या वेळेचा अंदाज चुकणे. थोडक्यात एखादं अन्न बनवलेलं आहे, जसं दूध आहे किंवा दुधाचे पदार्थ आहेत. समजा आपण साधं दुधाचंच उदाहरण घेऊया की ते दूध 1 दिवस टिकणार आहे असा आपण विचार केला की दूध आहे ते 1 दिवस टिकणार आहे आणि जर ते यायलाच जर 3 दिवस लागले तर ते दुधाचा उपयोग होणार आहे का? नाही, ते आणताच खराब होऊन जाईल. किंवा आंबे आहेत ते 10 दिवस चांगले पिकलेले आंबे आहेत ते 10 दिवस व्यवस्थित राहणार आहेत आणि आपण इकडे आणता जर त्याला 15 दिवस लागले तर ते खराब होऊन जातील. किंवा द्राक्ष आहेत चांगली तयार झालेली, ती 10 दिवस टिकतात. समजा ती 10 दिवस टिकतात आणि आपण आणता जर 15 दिवस लावले तर ते खराब होऊन जाईल. अशा पद्धतीने जर आपला अंदाज चुकला तरीसुद्धा त्या गोष्टी खराब होऊ शकतात, त्यांची गुणात्मक नासाडी होऊ शकते. अन्न वाया जाऊ नये, अन्नाची नासाडी होऊ नये यासाठी तुमची भूमिका काय असेल? तर आपली काय भूमिका असेल, आवश्यक तेवढेच अन्न ताटात वाढून घ्यावे. अन्न जास्त वेळ शिजवू नका. शिल्लक अन्न टाकून देऊ नका. योग्य पद्धतीने पुन्हा वापरा. आवश्यक तेवढेच अन्नधान्य, फळे, भाज्या यांची खरेदी करा. अधिक खरेदीचा मोह टाळा. अन्नधान्य व इतर तत्सम पदार्थांची योग्य पद्धतीने साठवणूक करा. उदाहरणार्थ फळे, भाज्या, दूध इत्यादी. हवाबंद डबे, बाटल्यामधील अन्नपदार्थांची वापरण्यायोग्य तारीख पाहून घ्या व त्या तारखेपूर्वीच ते पदार्थ वापरा. ताटात घेतलेले सर्व पदार्थ संपवा. आपली जी भूमिका आहे ते आपण इथे बघतोय. तर पहिले अन्न, आवश्यक तेवढेच अन्न ताटात वाढून घ्यावे. मागे म्हटलं त्या पद्धतीनं आपले बरीचशी मुलं आजकाल काय करतात की जेवण घेतात पण मग त्यांना खावंसंच वाटत नाही, ते ताटात तसंच सोडून देतात. तर तसं करायचं नाही. आपल्याला खाता येईल तेवढंच अन्न ताटात घ्यायचं आहे, तेवढंच जेवायचं आहे. आपण ताटात शिल्लक अन्न ठेवायचं नाही. अन्न जास्त वेळ शिजवायचं नाही. खूप जास्त वेळ अन्न शिजवलं त्याचे पोषण तत्त्व नष्ट होतात, हे आपण बघितलेलं आहे. त्याच्यामुळे ते शिजेल तिथपर्यंतच शिजवायचं, त्याच्यानंतर जास्त शिजल्यानंतर पण शिजवत ठेवायचं नाही. शिल्लक अन्न टाकून देऊ नका. योग्य पद्धतीने ते पुन्हा वापरा. काही वेळा आपल्याकडे अन्न शिल्लक राहून जातं, मग ते आपण टाकून देत नाही किंवा टाकून द्यायचं नाही. आता खेडेगावामध्ये वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे आपले पाळीव प्राणी असतात, ते अन्न खातात. जसं कुत्रा असेल, मांजर असेल किंवा इतर पक्षी असतील, ते अन्न जे राहिलेले असतात ते खातात. परंतु शहरामध्ये अशा पद्धतीने ते अन्न वापरता येत नाही. मग काय करायचं आहे, जसं म्हटलं ते ताटात जेवढं अन्न लागेल तेवढंच घ्यायचं, जास्त घ्यायचंच नाही. पण तरीसुद्धा चुकून शिल्लक राहिलंच तर त्याचं खत वगैरे तयार करण्यासाठी म्हणून उपयोग करावा. पण सहसा शिल्लक राहू नयेच ह्याच गोष्टीचा विचार करायचा आहे. आवश्यक तेवढेच अन्नधान्य, फळे, भाज्या यांची खरेदी करा. अधिक खरेदीचा मोह टाळा. आता इथे बघा, आपल्याकडे कधी फळे, भाज्या वगैरे आहेत ते बऱ्याच स्वस्त होतात, मग आपण जास्त घेण्याचा विचार करतो. मग बघा आपल्याकडे कधी काय होतं की मेथीचे वगैरे जुड्या खूप स्वस्त होतात. 10 रुपयाला 2 वगैरे अशा मोठ्या जुड्या असतात. खरं म्हणजे एक जुडी नेली तरी आपल्याला 2 दिवस पुरेल अशा मोठ्या जुड्या असतात. पण मग आपल्याला स्वस्त मिळतं 10 रुपयाला 2 म्हणून आपला मोह होतो आणि आपण खरेदी करतो. आणि मग घरी आणल्यानंतर एकच जुडी असते, ती मोडताना आपल्या नाकी नऊ येतात. त्याच्यामुळे दुसरी जुडी असते ती तशीच पडून राहते आणि खराब होऊन जाते. किंवा आंबे खूप स्वस्त झालेले आहेत, आपण मग भरपूर आंबे विकत घेऊन येतो आणि मग 2-3 दिवस खाल्ल्यानंतर बाकीचे आंबे आपल्याला खायला वाटत नाही, मग ते तसेच पडून राहतात, खराब होऊन जातात. अशा पद्धतीने अनेक प्रकारच्या गोष्टी. किंवा आपण कांदे स्वस्त झालेले आहेत, मग भरपूर 50 किलो 100 किलो कांदे घेऊन येतो आणि मग व्यवस्थित साठवत नाही, मग त्याच्यातले अर्धे कांदे कुजून जातात. तर ह्या अशा गोष्टी होऊ शकतात. त्याच्यामुळे आपल्याला आवश्यक गरज पडेल तेवढ्याच गोष्टी विकत घ्यायच्या आहेत, त्याच्यापेक्षा जास्त गोष्टी विकत घ्यायच्या नाहीत किंवा खरेदी करायच्या नाहीत. अन्नधान्य व इतर तत्सम पदार्थांची योग्य पद्धतीने साठवणूक करा. उदाहरणार्थ फळं, भाज्या, दूध इत्यादी. आपण काय करतो, आपल्याकडे फ्रीज वगैरे असतो, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी ठेवतो, ते जरा व्यवस्थित राहतात 2-4 दिवस. पण समजा आपल्याकडे फ्रीज वगैरे नसतील तर आपण काय करायचं आहे की हे जी फळं असतील, भाज्या असेल, दूध असेल, हे जे काही गोष्टी आहेत, आता फळं आणि भाज्या जर असतील तर आपल्या घरामध्ये किचन असेल, त्या किचनमध्ये
पेपर वगैरे अंथरायचे, त्याच्यावरती फळं आणि भाज्या व्यवस्थित पसरवून ठेवायचे एखाद्या कोपऱ्याला. मग ती कशी ते व्यवस्थित राहतात, ओलावा निर्माण होत नाही त्यांच्यामुळं, वर ते तसे व्यवस्थित राहून जातात 2-3 दिवस. तोपर्यंत आपण व्यवस्थित वापरू शकतो. किंवा दूध असेल, आपल्याकडे फ्रीज नसेल तर वेळच्या वेळी ते दूध आहे ते तापवून ठेवलं आपण तर ते सहज आपण 2-3 दिवस वापरू शकतो. ह्या पद्धतीने आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे. हवाबंद डबे, बाटल्यामधील पदार्थांची वापरण्यायोग्य तारीख पाहून घ्या व त्या तारखेपूर्वीचे पदार्थ वापरा. सहसा हवाबंद डबे, बाटल्या वगैरे असतील त्या विकत घ्यायच्या नाहीतच. पॅकिंगचं जसं कोल्ड्रिंक असेल, वेफर्स असतील, हे जे काही पॅकिंगचे पदार्थ आहेत ते घ्यायचे नाहीत, विकत घ्यायचे नाहीत अजिबात. पण तरी पण तुम्हाला कधी वाटलेच खायला तर मग त्याच्यामध्ये एक्सपायरी डेट असते, ती एक्सपायरी डेट बघून घ्यायची आहे. ती जर एक्सपायरी डेट होऊन गेलेली असेल तर मग ते पदार्थ आहेत ते विकत घ्यायचे नाहीत. समजा विकत घेतलेले असतील तर ते लगेच संपवून टाकायचे आहेत. ताटात घेतलेले सर्व पदार्थ संपवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अगोदरसुद्धा म्हटलं त्या पद्धतीने, ताटात जेवढं अन्न घेतलं तेवढं संपवायचं आहे, टाकून द्यायचं नाही, फेकून द्यायचं नाही. खाता येईल तेवढंच अन्न घ्यायचं आहे आणि तेवढंच संपवायचं आहे. लग्न समारंभात अक्षता म्हणून वापरण्यात येणारे तांदूळ व अन्नपदार्थाचा अपव्यय कसा टाळता येईल. आता मोठ्या प्रमाणावरती लग्न समारंभ वगैरे असतात, तिथे तांदळाचा वापर केलेला असतो अक्षता म्हणून. ते तांदूळ आहे ते आपण घेतो, नवरा नवरीच्या डोक्यावरती आशीर्वाद म्हणून टाकत असतो. परंतु एवढ्या प्रमाणात तांदूळ, निदान 5-10 किलो तांदूळ तरी आपली वाया जातील. मग तो अपव्यय जर आपल्याला टाळायचा असेल तर आणखी आपल्याला काय काय उपाययोजना करता येईल ते आपल्याला बघायचे आहेत. जसं काही लोक, समजदार लोक असतात, ती अक्षता असतील किंवा तांदूळ असतील, त्या तांदळांच्या ऐवजी फूल किंवा फुलांच्या पाकळ्या वगैरे यांचा वापर करतात. कारण की आपण तांदूळ खाण्यासाठी वगैरे वापरतो, काही लोकांना खायला मिळत नाही, मग ह्याचं अन्न वाया घालवणं बरोबर नाही. त्याच्याऐवजी आपण फूल किंवा फुलाच्या पाकळ्या वगैरे टाकल्या तर ते सुद्धा आपलं जे काही उद्दिष्ट आहे ते सुद्धा साध्य होतं आणि अन्नधान्यसुद्धा वाचतं. असे आणखी काही उपाय असतील तर आपल्याला त्याच्यावरती विचार करायचे. जागतिक अन्न सुरक्षा दिन 16 ऑक्टोबर अन्न सुरक्षा करणे व अन्न नासाडी टाळणे. जागतिक अन्न सुरक्षा दिवस आहे ते 16 ऑक्टोबरला साजरा केला जातो. तो का साजरा केला जातो तर अन्नधान्य आहे त्याची आपण काळजी घेतली पाहिजे, त्यांची नासाडी करू नये, ती व्यवस्थित वापरली पाहिजे, हे लोकांना कळावं म्हणून हे जागतिक अन्न सुरक्षा दिवस आहे आपण साजरा करतो. कधी साजरा करतो? 16 ऑक्टोबरला आपण तो साजरा करत असतो. तर ह्या पद्धतीने आपण इथे हा बघितलेला आहे. इथपर्यंत अभ्यास आपण ह्या तासाला करूया. पुढच्या तासाला आपण पुढचा अभ्यास करू. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.